First topic of 12th physics is rotational dynamics. आपण या टॉपिक मध्ये जुन्या सिलेबस नुसार ओल्ड सिलेबस नुसार दोन टॉपिक होते, एक सर्क्युलर मोशन, सेकंड आहे रोटेशनल मोशन. या दोन्ही टॉपिकचा अभ्यास किंवा स्टडी आपण या रोटेशनल डायनॅमिक्सच्या टॉपिक मध्ये करणार आहे. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर या ठिकाणी इमॅजिन करा हे एक सर्कल आहे, या ठिकाणी त्याचा सेंटर आहे. हा जो पार्ट आहे या पार्टला आपण म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, आणि त्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर या ठिकाणी मी पार्टिकल घेतलेला आहे आणि तो पार्टिकल असा मूव्ह होणार आहे. मूव्ह होतोय म्हणजे त्याची मोशन होते. मूव्ह होते म्हणजे काय, मोशन होते. आणि म्हणून आपण त्याची डेफिनेशन सांगताना मोशन ऑफ पार्टिकल along circumference of a circle is called circular motion. काय, motion of a particle along circumference of a circle is called circular motion. या ठिकाणी या सर्क्युलर मोशनचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. किती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? दोन. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज अन एक्सेलरेटेड मोशन. कशी आहे ती? एक्सेलरेटेड मोशन आहे. आणि सेकंड जी आहे ती आहे पॅराटिक मोशन. कोणती आहे? पॅराटिक मोशन. याचा एक्झाम्पलचा जर विचार केला तर याचे 5 एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे अर्थ आणि सन मधलं रिलेशन, म्हणजे मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. सेकंड आहे मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. थर्ड एक्झाम्पल आहे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. मोशन ऑफ अ कार अराउंड कर्व रोड. आणि लास्ट एक्झाम्पल आहे, असे बरेचसे एक्झाम्पल हे आहे तुमचं की मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. कधी कधी प्रश्न असतो स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे कोणती आहे कॅरेक्टरिस्टिक त्याची? एक एक्सेलरेटेड मोशन आणि पॅराटिक मोशन. याच्यातला जो सेकंड पार्ट आहे तो आहे तुमचा रेडियस वेक्टर. कोणता आहे तो? रेडियस वेक्टर. या रेडियस वेक्टर मध्ये हे आताच आपण सांगितलं हा सेंटर ऑफ सर्कल आहे. या ठिकाणी ही पोझिशन ऑफ पार्टिकल आहे की जी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन आहे. आता परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन आहे म्हटल्यानंतर आपल्याला सांगायची गरज नाही की अलाउड सर्कल ऑफ सर्कल. तर या ठिकाणी मी काय करतो, हा जो बाण आहे आपण वेक्टर नावाच्या टॉपिक मध्ये शिकलेलो की एरो दाखवला म्हणजे तो वेक्टर तयार होतो. आणि वेक्टर आला म्हणजे त्याला लेंथ आली आणि डायरेक्शन. मग मी या ठिकाणी हा वेक्टर काढलेला आहे. कुठून काढला तो? स्टार्ट केला सेंटर पासून. कुठपर्यंत काढला तो? पोझिशन ऑफ पार्टिकल. आणि हेच आपण म्हणणार हे रेडियस वेक्टर. काय म्हणतो आपण? रेडियस वेक्टर. म्हणजे लक्षात ठेवा हा आहे वेक्टर. द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉल्ड रेडियस वेक्टर. सी वन्स अगेन. The vector drawn from center of circle to position of a particle performing circular motion is called radius. Explanation the method. It is a vector. Arrow कुठे चाललाय? सेंटर पासून दूर चाललेला आहे. म्हणजे रेडियली आउटवर्ड, म्हणजे त्या ठिकाणी गोइंग along radius away from center. along radius जातोय. तो कसा आहे तो? अवे फ्रॉम सेंटर. सेंटर पासून दूर चाललेला आहे. हे पुढे आपल्याला एमसीक्यू साठी दाखवायला लक्षात ठेवा. नेक्स्ट याचा एसआय युनिट आहे मीटर. डायमेन्शन्स m0 l1 t0. हा झाला तुमचा रेडियस वेक्टर. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जो आपण डेल्टा थीटा ने रिप्रेझेंट करतो. कशा रिप्रेझेंट करतो आपण? डेल्टा थीटा ने रिप्रेझेंट करतो. ही डायग्राम या ठिकाणी काढलेली आहे. डेल्टा थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डेल्टा एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि आर म्हणजे रेडियस.
तर या ठिकाणी पार्टिकल A पासून B पाशी जात असताना हा जो रेडियस वेक्टर आहे तो इथून असा मूव्ह होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी एक अँगल ट्रेस होतोय. म्हणजे हा एक रेडियस वेक्टर आहे. जेव्हा पार्टिकल A पासून B पर्यंत जाणार तेव्हा या सेंटरला एक अँगल ट्रेस होतोय. अँगल काय होतो? ट्रेस होतोय. आणि म्हणून सांगतानाच आपण असं सांगणार आहे अँगल ट्रेस कुठे? ऍट सेंटर ऑफ सर्कल. कुठे ट्रेस झाला तो? द अँगल ट्रेस ऍट सेंटर ऑफ सर्कल. पण केव्हा? when particle perform circular motion. केव्हा? when particle perform circular motion when move from one point to another point. म्हणजे सर्क्युलर मोशन तयार करताना तो पार्टिकल A पासून B पर्यंत मूव्ह होतो. पण एकदा चेक करा द अँगल ट्रेस ऍट सेंटर ऑफ द सर्कल when particle performing circular motion move from one point to another point is called angular displacement. Is called as angular displacement. एक्सप्लेनेशनचा जर विचार केला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे आपण दोन पार्ट्स करणार आहे. एक आहे फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट की जे कसं आहे सिलो वेक्टर आहे म्हणजे इमॅजिनरी वेक्टर आहे. आणि दुसरा आहे इन्फायनाइटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आपण डेल्टा थीटाने रिप्रेझेंट करणार आहे आणि ते कसं आहे ट्रू वेक्टर आहे. कसं आहे ते? याचा एसआय युनिट आहे रेडियन. थोडक्यात आपण म्हणतो रॅड. त्याचे डायमेन्शन्स आहेत m0 l0 t0. लक्षात ठेवा रेडियस वेक्टर इज डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. कशी? डायमेन्शनलेस. लक्षात ठेवा या शब्दावर डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. डायरेक्शनचा जर विचार केला तर आपण दोन प्रकारे विचार करणार. एक जेव्हा पार्टिकल हा क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतो आणि दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जेव्हा पार्टिकल मूव्ह होणार. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन जर असेल तर तो रेडियस वेक्टर कसा असतो? परपेंडिक्युलर टू प्लेन व्हर्टिकली डाउनवर्ड. परंतु फॉर अँटी क्लॉकवाईज मोशन रेडियस वेक्टर इज angular displacement perpendicular to plane vertically upward. बघा डायरेक्शनचा जर विचार केला for clockwise motion angular displacement is perpendicular to plane vertically downward. anti clockwise साठी perpendicular to plane vertically upward. आणि या दोघांमधलं रिलेशन आहे की linear displacement is equal to radius into angular displacement. कोणतं रिलेशन दोघांमध्ये? Linear displacement is equal to radius into angular displacement. You understand?